कुठलीही भाजभूज न करता ही भाजी तयार केलेली आहे, तरी पण रस्सा बघा इतका परफेक्ट झालेला आहे, जो तुम्ही भातावर घेऊन खाऊ शकता, पोळी सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता आणि एकदम चवदार हा रस्सा तयार होतो. 4 ते 5 लोक मनसोक्त ही भाजी खाऊ शकतात. अगदी प्रिपरेशन पासून ते भाजी तयार होईपर्यंत 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि दररोज गृहिणीला पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो म्हणजे भाजी. म्हणजे सकाळी भाजी काय करायची आणि संध्याकाळी भाजी काय करायची, आणि म्हणून भाजीच्या इतक्या व्हेरायटीज, इतक्या रेसिपीज आपण देत राहतो आणि नवीन नवीन आयडिया त्याच्यामधून मिळते. आणि मोस्टली घरामध्ये काय होतं, काही जणांना ही भाजी आवडते तर काही जणांना ती भाजी आवडते, त्याच्यामुळे तिच्या पुढे खूप मोठा हा प्रश्नचिन्ह असतो की आज भाजीला काय करायचं. आणि म्हणूनच आपण सारख्या भाजीच्या रेसिपी टाकत असतो की कुठेतरी तुम्हालाही याचा फायदा होईल. तर आज आपण अगदी साधी, सोपी, पटकन होणारी बटाटे, वांगे आणि शेवगा याची रस्सा भाजी करतो आहे. भाजी अगदी चवदार होते, सगळ्यांनाच आवडेल ही भाजी, इतकी चवदार होते. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा अशा पद्धतीने. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी 1 पाव काटेरी वांगे घेऊन घेतलेले. आता या सीझन मध्ये मोस्टली उन्हाळ्यामध्ये हे काटेरी वांगे येतात आणि चवीला बरे असतात इतर वांग्यापेक्षा, म्हणून काटेरी घेऊन घ्या आणि याच्याने आपण काटे काढून घेऊ. तर हा जो थोडासा कॅलिक्सचा पोर्शन असतो ना वरती आलेला, तो कापून घेऊ. त्याच्या देठाला पण काटे असतात तर त्याचे पण काटे काढून घ्यायचे आणि देठ थोडंसं आपण कापून घेऊ. सगळ्या वांग्याचे काटे काढून झालेले आहेत, त्याला आपण कापून घेऊ. तर अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या. वांगे छोटी आहे त्याच्यामुळे एका वांग्याच्या 4 फोडी करून घ्या. वांगे चांगले पाहून घ्यायचे, बाहेरून जर छिद्र वगैरे असेल ना वांग्याला तर ते वांगे घेऊ नका, आतून मग ते कीडक असतात. आणि कोळे वांगे घ्यायचे, म्हणजे मोस्टली आजकाल कोळेच वांगे येतात, पूर्वीसारखे असे कारण ते बियाणंच तसं तयार केलेलं असते की जेणेकरून ते वांगे कोळेच राहतात. तर असं मधातून कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळतं कीडक वगैरे असेल तर. आणि त्याचे अजून 2 पार्ट करून घेऊ, म्हणजे एका वांग्याचे 4 भाग आपण करून घेऊ. आणि हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, चांगलं पाणी घ्यायचं, वरपर्यंत यायला पाहिजे. नंतर हे 3 बटाटे घेतले आहे, बटाट्याची सालं काढून घेऊ. आणि या बटाट्याच्या पण आपल्याला फोडी तयार करून घ्यायच्या आहे. बटाट्याच्या फोडी पण अशा मोठ्याच तयार करून घ्यायच्या. त्यानंतर ह्या 2 शेवग्याच्या शेंगा आहे, तर त्या मी कापून घेतल्या होत्या. तर त्याची आपण निघतील तेवढी सालं काढून घेऊ, अशी खूप आपल्याला साफ करायच्या नाही आहे. कट करता करता जेवढे सालं निघतील तेवढे काढून टाकायचे. आणि त्याला पण आपण मोठ्या मोठ्या पीसमध्ये कापून घेऊ, म्हणजे काय होतं ते गलगल होत नाही भाजीमध्ये आणि खायलाही बरं राहतं, म्हणून चांगले मोठे मोठे काप करून घ्यायचे त्याचे. आणि आता हे बटाटे, वांगे आणि शेवग्याच्या शेंगा हे सगळं पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं राहू द्यायचं पाण्यामध्ये. हाताच्या सहाय्याने थोडंसं खालीवर करून घ्यायचं किंवा त्याचा जो स्किनचा पोर्शन असतो तो हाताने थोडंसं असा रब करून घ्यायचा, म्हणजे त्याचे सगळं जे खराब हे असेल ना ते निघून जातं. आता हे पाणी फेकून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत हे 2 पाण्याने धुवून घ्यायचं. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले आणि 1 छोटं टोमॅटो. कांद्याची सालं वगैरे काढून घ्यायची आणि हे कांदा आणि टोमॅटो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता हे आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकूया. तर कांद्याच्या असा रँडमली मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या आणि त्या मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आणि कांद्याचा जो वरचा पोर्शन असतो ना तो थोडासा कडक असतो, तो काढून टाकायचा. टोमॅटोचा पाठीमागचा पोर्शन काढून टाकायचा आणि टोमॅटोच्या पण आपण अशा रफली फोडी तयार करून घेऊ. कारण आपल्याला हे बारीक करायचं आहे ना, त्याच्यामुळे खूप छोट्या किंवा बारीक कापायची गरज नाही आहे, आपल्याला मिक्सरलाच हे फिरवायचं आहे. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आहे आणि साधारण 1.5 इंची आल्याचा तुकडा आहे, तर त्याचे मी वरचे सालं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. आणि 1 कढीपत्त्याची डहाळी घेतली, तर त्याच्यातले अर्धेच पानं मी घेतले, पूर्ण घेतले नाही. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हे सगळं धुवून घ्यायचं आणि आपण हे आता मिक्सरला फिरवून घेऊ. आता ही 1 हिरवी मिरची आहे, तिखटवाली हिरवी मिरची आहे, तर ही आपल्याला मिक्सरला नाही टाकायची आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवत आहे. आणि ती आपल्याला बारीक कापून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे. फोडणी घालूया. तर भाजी फिरवायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने 1 चमचा तेल घेतलेलं, म्हणजे 3 टेबलस्पून वगैरे हे तेल असेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीने घ्या. थोडंसं जिरं घालून घ्यायचं, अर्धा चमचा टाकलेला. आणि आपण ही जी पेस्ट तयार करून घेतली ना ती सगळी पेस्ट आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला हाय फ्लेम वरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. ते सतत फिरवत राहायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ते कमी अधिक करत राहायचं. तर तुम्ही बघू शकता हळूहळू हे घट्ट होत चाललेलं. आता थोडंसं त्याच्यामधलं पाणी जे आहे आटलं
आणि थोडंसं घट्ट झालं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ, 1 चमचा लाल मिरची पावडर चांगलं मी भरून घेतलं आणि एक हिरवी मिरची जी आपण कापून घेतली होती आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ, त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते. आणि या सगळ्यांना आपण आता परत शिजवून घेऊ. मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता चांगला घट्ट आपला मसाला झालेला आहे, पण अजून तेल सुटलेलं नाही. आता हा बघा, हा मसाला आहे. मी आत्ताच मिसळ पावची रेसिपी टाकली होती आणि त्याच्यासाठी हा मसाला तयार केला होता, तर त्यातला हा उरलेला मसाला आहे. तर तो मसाला मी इथे वापरते. तर 2 चमचे हा मसाला घालून घेते याच्यामध्ये. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल ना, तर तो तुम्ही इथे वापरू शकता याच्याऐवजी, किंवा तुमच्याकडे तेही नाही आहे, म्हणजे गोडा मसाला पण नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही जिरं पावडर आणि धने पावडर याची पूड घालू शकता 2 चमचे. आणि तुमच्याकडे जर गरम मसाला असेल तर तो थोडासा पाव चमचा घालून घ्यायचा. मिसळ पावची जी लिंक आहे ना, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तर तिथे तुम्ही चेक करू शकता की हा मसाला मी कसा तयार केला होता. खूप छान फ्लेवर येतो या मसाल्यामुळे भाजीला पण. हा मसाला टाकल्यानंतर परत थोडा वेळ परतवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आणि चांगलं तेल सोडलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेऊ आणि पाणी घालून हा मसाला सगळा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि झाकण ठेवून थोडा वेळ या मसाल्याला शिजू देऊ, त्याच्यामुळे भाजीचा फ्लेवर चांगला येतो. ह्या सगळ्या स्टेप्स ना तुमच्या भाजीचे जी टेस्ट आहे ते इन्क्रीज करतात. पाणी घातल्यानंतर ना फक्त अर्धा ते 1 मिनिटच शिजवून घ्यायचं आणि बघा असं छान खदखदतं. ते खदखदायला लागलं की चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे कापून घेतलेले आणि त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेले वांगे, बटाटे आणि शेवगा आपण टाकून घेऊ. नंतर मीठ घालूयात. तर जवळपास 2.25 चमचे मी मीठ घातलेलं. एकदा हे चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून दिल्यानंतर मीडियम फ्लेमवरती याला 1 मिनिट आपण या मसाल्यामध्ये शिजवून घेऊ. इथे मी 1 मिनिटाऐवजी 2 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान मसाल्यामध्ये खदखदत आहे आपले वांगे, बटाटे आणि शेवगा. आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊ आणि याला ना आपल्याला गरम पाणी लागणार आहे. तर मी दुसऱ्या गॅसवरती 2 ग्लास गरम पाणी ठेवलेलं होतं. तर गरम पाणीच घालायचं याच्यामध्ये. गरम पाण्यामुळे भाजी लवकर शिजते, भाजीला चवही चांगली येते आणि भाजीवरती छान तरी पण येते. मिक्स करून घेऊ आणि याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची, एक मोठी उकळी येऊ द्यायची आणि तुम्ही बघू शकता आता जे पाण्याचं प्रमाण आहे, तुम्हाला आपली भाजी जी आहे थोडीशी पातळ दिसते, पण भाजी शिजायला पाणी लागतं आणि भाजी जशी जशी शिजते तसं तसं त्यातलं पाणी पण आटतं. अशी चांगली मोठी उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे एकदम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची. मध्ये एकदा चेक करायची आपली भाजी शिजली आहे की नाही. तर मी चेक केली होती. आता तुम्हाला पण दाखवते भाजी शिजली की नाही ते. तर मी सगळंच घेतलं. बटाटा घ्या, शेवगा घ्या आणि वांग घ्या आणि ते तिन्ही बघा, म्हणजे बटाटा शिजला ना तर बाकीचं तुमचं 2 शिजतं, कारण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि तुम्ही बघू शकता बटाट्याची फोड सहज आपली तुटल्या गेली आहे. छान शेंगाही शिजले आहे आणि वांगे तर पटकन शिजतातच. म्हणून अशा आपण मोठ्या फोडी तयार करून घेतल्या, म्हणजे बटाट्यासोबत त्या वांग्याच्या फोडी चांगल्या शिजायला पाहिजे, गलगल व्हायला नको. आणि तुम्ही रस्साही बघा, परफेक्ट रस्सा झालेला आहे आपल्या याचा. आणि ही भाजी थोडा वेळ थंड झाली ना, 5 ते 6 मिनिट थंड झाली की अजून जास्त घट्ट रस्सा येतो त्याचा. इथे आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर घालूया आणि छान गरमागरम ही भाजी सर्व करू. सो ही भाजी खूप चवदार तयार होते, म्हणजे सगळ्यांना, आमच्याकडे तरी आवडते हे सगळ्यांना ही भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.